जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक। दिनांक 12/2/2025 रोजी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने संपाबाबत व मागण्यांचे निवेदन देण्यात आले। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचारी यांना ग्रॅज्युइटी लागू करा। गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सेविकांना 24,800, मदतनीसांना 24,400 लागू करा। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करा। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता कामावर आधारित न देता तो सरसकट मानधनात लागू करावा। निकृष्ट दर्जाचा THR बंद करून गरम व ताजा आहार देण्यात यावा। THR वाटपासाठी FRS आणि आहार वाटपासाठी आधार नोंदणी रद्द करावी। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ऑनलाईन कामाची सक्ती बंद करून योजना बाह्य कामे देऊ नये। तसेच ज्या सेविका मदतनीस यांनी लाडक्या बहिणींचे फॉर्म भरलेले आहेत त्यांचा मेहनताना ताबडतोब देण्यात यावा। मोबाईल रिचार्जचे पैसे मानधनासोबत देण्यात यावे। अंगणवाडी कर्मचारी यांना योजनेचा आहार शिजविण्यासाठी गॅस सिलेंडर ताबडतोब उपलब्ध करून द्यावे। जिल्ह्याच्या प्रश्नांवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली। सदर निवेदन देण्यासाठी जिल्ह्यातील प्रकल्प प्रमुख व बीट प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते, असे पत्रक युवराज बैसाणे, कार्याध्यक्ष संघटक सचिव राजू पाटील, वकील पाटील अमोल बैसाणे यांनी कळवले आहे। आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी समन्वय समितीच्या वतीने महाराष्ट्रभर देशभर केंद्र सरकारने कामगार कायद्यामध्ये बदल केल्यामुळे त्याचा निषेध म्हणून आज देशातल्या व राज्यातल्या सर्व अंगणवाडी कर्मचारी एक दिवसीय संपावले। तर आज नंदुरबार येथे पूर्ण जिल्ह्याची कमिटी, प्रकल्प प्रमुख, बीट प्रमुख सर्व हजर होते आणि सुरुवातीला नंदुरबार जिल्हा परिषदचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले, त्याच्यावर चर्चा झाली। नंतर नंदुरबार जिल्हा परिषदचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी माननीय हाके साहेब यांच्याशी दालनात एक बैठक झाली। जिल्ह्यातील FRS अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या लाडक्या बहिणीचे पैसे, चांगल्या दर्जाचा आहार देण्यात यावा, ज्या केंद्रावर मोबाईल देण्यात आलेले नाहीत त्या केंद्रावर चांगल्या दर्जाचे मोबाईल देण्यात यावेत। तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहार शिजवण्यासाठी शासनाच्या वतीने गॅस सिलेंडर देण्यात आलेले होते, मात्र सदर एजन्सी धारक, एजन्सीचा मालक योग्य वेळेवर योग्य पद्धतीने अंगणवाडी केंद्रांना सिलेंडर पोचत नाहीत। त्यामुळे आम्ही आज मागणी केली की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केंद्रावरचं आहार शिजवण्यासाठी सिलेंडर संपलं की लगेच सिलेंडर उपलब्ध झाला पाहिजे। जिल्ह्यातील काही प्रश्न होते, टी बिलाचे प्रश्न होते, अमृत आहार योजनेचे पैसे होते आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ग्रॅज्युइटी लागू करा, सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करा, या व इतर जिल्ह्यातील प्रमुख मागण्यासाठी आज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी व तसंच उपमुख्य कार्यकारी अधिकारी हाके साहेब यांना जिल्ह्यातल्या प्रमुख अंगणवाडी सेविका, मदतनीस, प्रकल्प प्रमुख, बीट प्रमुख यांनी आज निवेदन दिले। सविस्तर चर्चा झाली आणि मीटिंग संपवली। धन्यवाद। जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक।